आरक्षण घेतलं तर ओबीसी कोट्यातूनच घेणार. मला इतर आरक्षण मान्य नाही, अशी मागणी आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जे करत होते म्हणजेच श्रीयुत मनोज जरांगे पाटील. ठीक आहे की तुम्ही ऐकलं असेल की ओबीसी प्रवर्ग, हा ओबीसी काही जमात नाही, जात नाही, तर तो काय आहे, प्रवर्ग आहे. मग हा प्रवर्ग तयार कसा झाला, या तयार होण्याला पार्श्वभूमी काय? मग ओबीसी रिझर्वेशनच्या इतिहासामध्ये कोणकोणत्या पैलून पाहता येईल आपल्याला? ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात पहिला काका कालेलकर आयोग जो स्थापन झाला 1953 साली, तर तो स्थापन कसा झाला, त्याच्या पाठीमागे संविधानिक पार्श्वभूमी काय, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत? मग त्या काका कालेलकर आयोगाच्या नंतर 1979 साली जो मंडल आयोग आला, मग मंडल आयोग कोणत्या पंतप्रधानाच्या कालखंडामध्ये नेमला गेला, त्यांनी काय शिफारशी केल्या, मग त्यांच्या शिफारशी 10 वर्ष तशाच एका कोपऱ्यामध्ये धुळकात पडलेल्या होत्या. मग 10 वर्षांनी व्हीपी सिंग सरकारने प्रोव्हिजनचा, त्या तरतुदींचा स्वतःच्या इलेक्शनमध्ये कसा फायदा करून घेतला आणि खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं रिझर्वेशन कसं लागू झालं, या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला आणखीन बरेच प्रश्न पडले असतील, प्रत्येक प्रश्नाची इथं उकल होणार आहे, प्रत्येक प्रश्नाची इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. तर मी संग्राम आज तुम्हाला सांगणार आहे ओबीसी रिझर्वेशनचा इतिहास. पहा,